हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सध्या बोटनेक ब्लाउजांचा खूप ट्रेंड चालू आहे। आज आपण अशीच एक डिझाइन बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। बघा, ब्लाउज पीस मी साइडला ठेवून घेतलेला आहे आणि अस्तावरती मी मापे टाकून घेणार आहे। तर बघा, इथे पूर्ण जे शोल्डर आहे ते मी 5.7 इंच घेतलेला आहे, तेवढीच इथे मी मुंडाखोली घेतलेली आहे 5.7 इंच। आणि इथून बघा 1 इंचावरती मार्किंग करून मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। पूर्ण जो छत्ती घेर आहे तो मी 10.25 इंच घेतलेला आहे। आणि आता आपण मापे टाकून घेऊया। पहिल्यांदा शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे, तर 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणून इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तिथून खाली 3 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि ह्या साइडला 3 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे। आता वरती जी गळारुंदी आहे तेवढीच इथे मी खाली टाकून घेणार आहे आणि इथे बॉक्स तयार करून घेणार आहे। बॉक्स तयार करून घेतल्यानंतर बघा, सेंटर मधून 1 इंचावरती मार्किंग करून बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, मग या पद्धतीने व्यवस्थित मी बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे। आता यानंतर बघा, आपल्याला इथे खाली 1-1 इंचाचं मार्किंग करायचं आहे। तुम्हाला मधला स्पेस किती हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही ते मार्किंग करू शकता। तर इथे मी 1-1 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने बघा, वरती जी गळारुंदी आपण घेतलेली आहे तीच गळारुंदी आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। आता आपल्याला इथे दुसरा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी त्या रेषेपासून खाली 7 इंचावरती मी मार्किंग करणार आहे आणि वरती जी गळारुंदी टाकून घेतलेली आहे तीच मी खाली टाकून घेणार आहे। तर बघा, मग इथे एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा मी बॉक्स तयार करून घेणार आहे। बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, मग या पद्धतीने मी इथे शेप देऊन घेत आहे। तर बघा, मग या पद्धतीने ते मी शेप देऊन घेतलेला आहे। यानंतर खालून अर्धा इंच उंची ते मी वाढवून घेणार आहे, जेणेकरून हा शेप अगदी व्यवस्थित दिसेल। यानंतर बघा, वरचा जो शेप आहे तो इथे मी कट करून घेणार आहे। तर बघा, मग वरचा शेप कट करून घेतलेला आहे। तर बघा, इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे, ही सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे। तर सरळ बाजूवरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि गळ्याच्या कडेने बघा 1/2 इंचावरती टीप मारायची आहे आणि खालून सुद्धा आपल्याला 1/2 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे। आलं लक्षात? तर बघा, आपण पहिल्यांदा खालून टीप मारून घेऊया। अगदी 1/2 इंचावरती ही टीप मारून घ्यायची आहे। सेम गळ्याच्या कडेने सुद्धा 1/2 इंचावरती आपल्याला या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, 1/2 इंचावरती टीप मारल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या कडेने छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून शेप अगदी परफेक्ट येईल। सेम खालचं सुद्धा कापड इथे मी एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेत आहे आणि इथे सुद्धा छोटे छोटे कट मारून घेणार आहे। कट्स मारल्यानंतर आपल्याला या पद्धतीने ब्लाउज पीस पलटवून घ्यायचा आहे। तर बघा, मग या पद्धतीने मी ब्लाउज पीस पलटवून घेतलेला आहे। ब्लाउज पीस व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला खालून बघा अगदी कडेने टीप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पलटवून घेतलं तर तुम्हाला खाली कमरपट्टी लावण्याची गरज लागणार नाही। तर बघा, या पद्धतीने सेम गळ्याला सुद्धा मी टीप मारून घेणार आहे आणि लगेच अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन करून घेणार आहे। चुन्या किंवा घोळ येणार नाही त्याची काळजी घेत घेत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, मग या पद्धतीने इथे मी अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन करून घेतलेला आहे। एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेणार आहे।
तर बघा या पद्धतीने आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन करून घेतलेला आहे। यानंतर बघा हा जो शेप आहे तो या साईडला सुद्धा आपल्याला या पद्धतीने आखून घ्यायचा आहे आणि थोडासा शेप हा डार्क करून घ्यायचा आहे। तर बघा मग सेम मापाचा इथे मी कॅनव्हास कट करून घेतलेला आहे आणि कॅनव्हास वरती सुद्धा मी शेप हा आखून घेतलेला आहे आणि त्याच मापाचा इथे मी अस्तर कट करून घेतलेला आहे। अस्तर थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, आलं लक्षात। आणि बघा अस्तर आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचा आहे। वरती जे एक्स्ट्रा झालेलं आहे ते इथे मी कट करून घेणार आहे। आता आपल्याला कॅनव्हास जॉईन करून घ्यायचा आहे अस्तरला, त्यामुळे आपल्याला इथे बघा या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून अस्तर व्यवस्थित फोल्ड होईल। आणि या पद्धतीने बघा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा मग या पद्धतीने मी अस्तर आणि कॅनव्हास जॉईन करून घेतलेला आहे। तर बघा हा जो ब्लाउज पीस आहे तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायचे आहे, लक्षात। आणि त्याच्यावरती आपल्याला बघा या पद्धतीने कॅनव्हास हा ठेवून घ्यायचा आहे। पिन लावून या पद्धतीने तुम्हाला सिक्युअर करून घ्यायचा आहे आणि हा जो शेप आहे त्या शेपच्या कडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। जसा आपण शेप ड्रॉ केलेला आहे त्या शेप वरतीच आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे। तर बघा फक्त दाब उचलून मी फक्त कापड फिरवत आहे आणि या पद्धतीने टिप मारून घेत आहे। तर बघा मग इथे मी टिप मारून घेतलेली आहे। आता आतला जो कॅनव्हास आहे तो आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। 5 इंच आपल्याला शेपच्या कडेने फक्त कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जो कॅनव्हास आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला शेपच्या कडेने छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून शेप अगदी परफेक्ट आपला येईल। आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर जो आहे तो या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित मी आतमध्ये अस्तर आणि कॅनव्हास फोल्ड करून घेतलेला आहे। यानंतर बघा शेपच्या कडेने आपल्याला वरून टिप मारून घ्यायची आहे। तर बघा मग या पद्धतीने शेपच्या कडेने मी टिप मारून घेतलेली आहे आणि आपला सुंदर असा शेप हा रेडी झालेला आहे। त्याच पद्धतीने मी टक सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि गळ्याच्या कडेने आता मी लेस लावून घेणार आहे। ज्या कलरची साडी आहे त्या कलरची इथे मी लेस घेतलेली आहे। इथे तुम्ही गोल्डन कलरची लेस लावली तरी सुद्धा खूप छान दिसेल। तर इथे मी साडीचा जो कलर आहे त्या कलरची इथे मी लेस वापरलेली आहे। तर बघा मग इथे मी डबल टिप मारून घेत आहे। खाली सुद्धा मी सेम कलरची इथे लेस यूज करणार आहे। तर बघा शेपच्या कडेने इथे मी लेस लावून घेत आहे।
तर बघा मग या पद्धतीने इथे मी लेस लावून घेतलेली आहे आणि सुंदर अशी आपली बोटनेकची डिझाईन तयार झालेली आहे। तर बघा वरती मी गोल्डन कलरचं बटन इथे लावून घेतलेलं आहे आणि खाली छान असा बो तयार करून लावलेला आहे, त्यामुळे नक्कीच ब्लाउजला अजून छान लुक आलेला आहे। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि डिझाईन आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।